सकाळची घाई गडबड आणि अगदी मुलांची फरमाईश होती की आज आम्हाला पनीरचीच भाजी पाहिजे. तर अगदी झटपट ही पनीरची भाजी बनवण्यासाठीचे खूप सगळे टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुमची मुले देखील सकाळच्या घाईच्या वेळी अशा काही रेसिपीज करण्यासाठी म्हणत असाल, ती रेसिपींची नावे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्या रेसिपी देखील झटपट वेळेत पूर्ण कशा करायच्या यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज आणि टिफिन सिरीज. तुम्हाला जर पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टिफिन सिरीजमध्ये आज आपण दुसऱ्या क्रमांकाची रेसिपी म्हणजे पनीरची भाजी तयार करत आहोत. त्यासाठी पूर्वतयारीमध्ये आदल्या दिवशीच आपण खोबरं कट करून ठेवलेलं होतं, जेणेकरून अगदी ही भाजी सकाळी आपला वेळ वाचेल आणि पटकन अशी तयार होईल. हवं तर तुम्ही खोबरं किसून ठेवा. खोबरं भाजून देखील आदल्या दिवशी ठेवलं तरी देखील तुमची दुसऱ्या दिवशी वेळेची बचत होणार आहे आणि पटकन असं खोबरं भाजलं जातं. आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त फ्लेम हा मोठा करायचा आणि मध्यम आचेवर छान असा भाजून घ्यायचा. यामध्ये अद्रक टाकायचं, लसूण टाकायचं. लसूण देखील आदल्या दिवशीच सोलून ठेवायचा. त्याचबरोबर मसाला भाजण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा. त्यामुळे लोखंडी कढईमध्ये मसाला पटकन भाजला जातो आणि त्यामुळे आपल्या वेळेची देखील बचत होते. हे पहा, हलकासा मऊसूत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरला छान असं दळून घेतलेलं आहे. ग्रेव्हीचं वाटण आपलं तयार झालं आहे. या ठिकाणी पनीर आणि शिमला मिरची मी आदल्या दिवशीच कट करून ठेवलेली होती. ही सगळी पूर्वतयारी तुम्ही जर आदल्या दिवशी केली तर सगळ्या जिन्नस हाताशी असतात आणि सकाळी झटपट अशा रेसिपीज देखील तयार होतात. कढईमध्ये टाकायचं तेल, त्यामध्ये 1 चमचा जिरं, त्याचबरोबर थोडीशी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पनीर मसाला टाकलेला आहे. त्यानंतर शिमला मिरची आपण छान अशी तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घ्यायची. खूप जास्त परतवण्याची गरज नाही. अगदी 1 ते 2 मिनटासाठी मोठ्या आचेवर परतवून घ्यायची, कारण मसाले या ठिकाणी टाकलेले आहे. मसाले करपू नये यासाठी अगदी खूप जास्त वेळासाठी तेलामध्ये परतवायचे नाही. हे पहा, अगदी 1 मिनटासाठी आपण परतवून घेतल्यानंतर ग्रेव्हीचं जे वाटण करून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये टाकायचं. आता ग्रेव्हीचं वाटण छान असं बारीक तळून घेतलेलं आहे. छान तेलामध्ये हलकंसं 1 मिनटासाठी परतवून घेणार आहोत. आता हे वाटण परतवत असताना तुम्ही तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पनीर हलकंसं फ्राय करून घेऊ शकता. परंतु मला रेसिपीमध्ये शूट करायचं होतं, त्यामुळे या ठिकाणी मी ती सेपरेट शूट करताना दाखवलेलं आहे. तुम्हाला जर वेळेची बचत करायची असेल तर या ठिकाणी पटकन गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे ग्रेव्ही पटकन छान अशी शिजली जाते. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण टिफिनसाठी ही भाजी बनवत आहोत. त्यामुळे खूप दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची. हे पहा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. छान असं मीठ देखील यामध्ये मिक्स करून द्यायचं आणि ही ग्रेव्ही छान अशी शिजवण्यासाठी ठेवायची. तोपर्यंत आपण पनीर देखील छान असं भाजून घेणार. तर वेळेची बचत करण्यासाठी आपण पनीर देखील आदल्या दिवशीच घरगुती तयार केलेलं होतं. छान कट करून देखील एका टिफिनमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता आपण हे पनीर छान असं फ्राय करण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल. तुम्हाला तेलाऐवजी साजूक तूप किंवा बटरचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. अगदी थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी लाल मिर्च पावडर देखील टाकायची आणि छान असं हे पनीर परतवून घ्यायचं. गॅसचा फ्लेम हा मोठाच केला होता. सगळ्यात शेवटी थोडीशी लाल मिर्च पावडर टाकलेली होती आणि छान असं पनीर परतवून घेतल्यानंतर ते यामध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीने झटपट आपली पनीरची भाजी तयार होत आलेली आहे. लगेचच आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम डिशमध्ये सर्व करूया. या ठिकाणी मी टिफिनमध्ये सर्व करणार आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पनीर फ्रँकीची रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायची असेल तर तशी कमेंट नक्कीच करा. टिफिन स्पेशल पनीर फ्रँकीची रेसिपी आपण येत्या 2 दिवसामध्ये नक्कीच पाहूया. जर जास्त कमेंट आल्या तरच तुम्हाला ती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वर्षभर 365 रेसिपीज दररोज दुपारी 12 वाजता आपण जे सर्व पाहतो त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल. आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली आहे
हे समजण्यास मदत होईल। उद्या दुपारी 12 वाजता टिफिन स्पेशल कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या टिफिन स्पेशल छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।